हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण रव्याचा उपमा करतच असतो, पण आज आपण ज्वारीच्या पिठाचा उपमा करणार आहे. रव्याचा उपमा आपण नेहमी खातच असतो. ज्वारीचा असा वेगळ्या पद्धतीचा उपमा आहे. आणि ज्वारीचा उपमा आपल्याला काही लोकांना ज्वारी आवडत नाही, तो उपमा करून खाल्ला तर त्याची चव वेगळी लागते आणि कळणार पण नाही हा ज्वारीच्या पिठाचा उपमा आहे. आणि ज्वारी पण आपल्याला डायबिटीजसाठी एकदम छान आहे, डायबिटीज लोकांसाठी. तर हा वेगळाच, जे डाएट कॉन्शियस आहेत ना, रात्रीचं जेवणासाठी हलकं वगैरे खायचं असेल तर हा पोटभरीचा उपमा आहे. रात्री पण तुम्ही जेवणाचा समावेश करू शकता. सकाळी नाश्ता, संध्याकाळच्या नाश्त्याची एकदम पोटभरीच एकदम नाश्ता आहे. आता याला उकडपिंडी पण म्हणतात काही ठिकाणी, काही जण उपमा म्हणतात. तर आपण त्याचं साहित्य बघूया. हे का, मोहरी घेतली, जिरं घेतली, थोडंसं तिखट आहे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आहे, कांदा आहे, मीठ आहे, हळद आहे, टोमॅटो आहे, थोडीशी साखर घेतली आणि आपण थोडीशी वाटाणे टाकणार आहे आणि ज्वारीचं पीठ आणि टोमॅटो आणि कांदा. आता आपण तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यात आपण मोहरी टाकूया. मोहरी तळतळली आपण जिरं टाकूया. जिरं तळतळली कांदा टाकूया आणि हिरवी मिरची कढीपत्ता पण टाकूया. तर हे पण कांदा जरा मऊ होईपर्यंत थोड्या वेळ तेलात परतून घेऊ. एकदम आपल्याला सोनेरी नाही करायचं याला, जसं थोडंसं कच्चेपणा आणि सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घेऊया. त्याच्यात थोडं उपण्यामध्ये या उकडपेंडी म्हणतात काही जण, त्याच्यात थोडं तेल जास्त वापरायचं. आता आपण हे वाटाणे घेतले, वाटाणे टाकूया आणि परतवून घेऊया. वाटाणे शिजण्यासाठी आपण थोड्या वेळ याच्यावर झाकण ठेवूया. हे झाकण ठेवलं ते काढूया. आता आपण याच्यात ना हे ज्वारीचं पीठ आहे ते टाकूया आणि एकदम मंद आचेवर छान त्याला भाजून घ्यायचं. आपण स्लोवर छान याला 5-10 मिनटं असं भाजून घ्यायचं. काहींना भाकरी आवडत नाही तर तिथे भाकरी खात तर हा उपमा एकदम टेस्टी लागतो. आणि छान भाजायचं याला 5-10 मिनटं आणि वाटाणे वगैरे टाकले तर एकदम छान चव वाढते त्याची. असं 5-10 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं. खरपूस भाजून घेतला त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे. भाजायलाच जरा वेळ लागतो याला, बाकी चविष्ट होतो एकदम हा उपमा. छान भाजला गेला की याची चव एकदम छान लागतं चवीला. आता बघा आपण याच्यात अशी हळद टाकूया, तिखट टाकूया, थोडीशी साखर टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण याला परत छान परतून घेऊया सगळं. त्यात आपण टोमॅटो टाकूया. परतून टाकले टोमॅटोची, असं टाकल्याची चव वेगळी लागते तर छान. त्या काही भागात त्याला उकडपंडी म्हणतात, काही जण उपमा म्हणतात. त्याच्यात आपण थोडं आंबट दही टाकायचं, म्हणजे चव एकदम भन्नाट लागते. आंबट दही टाका आणि परतून घेऊ आपण छान. आपण तर रव्याचा उपमा करतच असतो नेहमी, पण हा एकदम पौष्टिक उपमा आहे. उकडपेंडी उपमा, काही जण उकडपेंडी म्हणतात, काही जण उपमा म्हणतात. एकदम आपण याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया.
तुम्हाला जर आसट असेल म्हणजे एकदम मोकळा आवडतो तर मी थोडं पाणी कमी टाकलं आहे. एकदम मोकळा पण नाही, एकदम मिडियम असा. एकदम छान झालं बघा. कळणार नाही पण नाही की हा ज्वारीच्या पिठाचा उपमा आहे एकदम. त्याच्या आपण 2 मिनटं झाकण ठेवूया. झाकण ठेवूया. आता पण आपण झाकण काढूया. झाकण काढूया. छान मोकळा आणि एकदम छान, एकदम मोकळा पण नाही आणि एकदम आसट पण नाही, एकदम मिडियम असा छान झाला आपला. हा एकदम पौष्टिक आहे आणि तुम्हाला डाएट कॉन्शियस लोक असतील त्यांच्यासाठी एकदम छान आहे हा. आता आपण प्लेटमध्ये काढूया. आता आपण प्लेटमध्ये ज्वारीचा उपमा काढला आहे. एकदम ग्लुटेन फ्री आहे, एकदम टेस्टी होतो आणि पौष्टिक आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला फक्त ज्वारी थोडं स्लो मिडियम गॅसवर भाजून घेतली तर एकदम टेस्टी हा उपमा होतो. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल असा उपमा आहे. लहानांपासून मोठ्यांना खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा.